इनिंगला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू मैदानावर टाकला जातोय. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय, बिटवीन द गॅप बॉल खेळला जातोय. चेंडू वेगात चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. तर आघाडीचे दोन फलंदाज, एका बाजूला आपण सुजित पवार यांना बघतोय, दुसऱ्या बाजूला प्रथमेश काळे दाखल झालेले आहेत. तर पहिलं षटक मैदानामध्ये सोमनाथ गोसावी यांच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे. 4 धावा आपण धावफलकावरती बघतोय. पहिल्याच चेंडूवर एक चौकार आलाय. शॉर्ट बॉलचा याही वेळेस वापर करण्यात आलाय आणि या चेंडूला देखील सीमारेषा दाखवली जाते. लागोपाठचा हा दुसरा चौकार इथे खेळला जातोय. 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे चौकार इथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळेचा चेंडू आपण जर पाहिलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. इथे देखील बाळासाहेब पानसरे चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळालेली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2च्या मदतीने धावसंख्या 10. पहिलं षटक सुरू आहे. सुरुवात खूप चांगली करताना आपण छत्रपती सुपर जायंट संघाला पाहिलं. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले आणि त्यानंतर 2 धावा देखील आल्या. धावसंख्या पुढे गेली आहे. 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. स्ट्रायकर एंडकडे सुजित पवार यांना आपण बघतोय. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. तिथे कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं फंबल होताना दिसतंय. 2 धावा इथे देखील मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 12 रन ऑन अ बोर्ड. 12 धावा धावफलकावर आहेत. एक शानदार आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा, एक दर्जेदार आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. त्यावेळेस बॅटची बाहेरची कडा, गॅपमध्ये चेंडू वेगात निघालाय. जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने, सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. अजून एक चौकार. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढली जाते. धावफलकामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 16. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर बऱ्याचशा धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. सोमनाथ गोसावी यांच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या विपक्षामध्ये इथे खेळले गेलेले आहेत. सुजित पवारचा वार पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस हा बॉल बॅटची वरची कडा घेतोय. यष्टीरक्षक अभिनाना कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. पहिली विकेट आली आहे. फलंदाज सुजित पवार इथे बांधून परत आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा बनवल्यात. 1 विकेट मिळाली आहे. ओव्हर नंबर 2 ला तर सुरुवात होईल. तत्पूर्वी नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे एका इनिंगला संपवण्यासाठी आणि त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ देखील संपवायचा आहे. या स्पर्धेचे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत. त्या नियमांना अनुसरून आपल्याला ही स्पर्धा पुढे घेऊन जायची आहे. त्यामुळे प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू, आयोजकांनी जे नियम तुम्हाला घालून दिलेत त्या नियमांना अनुसरून आपण खेळावं. 1 ओव्हर नंतर 16. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता सुरू होतोय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे टाकलं जाईल आणि ओव्हर नंबर 2 साठी पाहूयात कुणाला निमंत्रण दिलं जातं. योगेश्वर चव्हाणके
आत्ताच दाखल झाले. नक्कीच पंचांनी देखील सूचना केल्या असतील की 1 ओव्हर त्यांना गोलंदाजी करता येणार नाहीये, कारण 1 ओव्हर उशिराने ते मैदानावर दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण संदीप देशमुख यांना बघणार आहोत, ज्यांनी एक मॅन ऑफ द मॅच मिळवली आपल्या फलंदाजीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये. एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने आम्ही संदीप देशमुख सरांची पाहिली आहे. आज ओव्हर नंबर 2 साठी त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. समोर जर पाहिलं तर प्रथमेश काळे, दुसऱ्या बाजूला आत्ताच दाखल झालेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामहरी बोडके संघाचे आयकॉन आहेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. बरंचसं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर निघून जाईल वेगात यष्टीरक्षकाच्या हातात. धावी ते मिळणार नाहीये. संदीप देशमुख सर खूप चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडकडे प्रथमेश काळे, डावकुराचे फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. याही वेळेस तोच प्रयत्न, परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. संदीप देशमुख सर हुशार गोलंदाज आहेत. फलंदाजाला हेरलं. फलंदाज बॉलच्या लाईन मध्ये येत नाहीयेत. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. बॉलच्या लाईन मध्ये तुम्हाला येऊन फलंदाजी करावी लागते, परंतु इथे ते चित्र बघायला मिळालेलं नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव देखील आलेत. त्यावेळेस बॉलच्या लाईन मध्ये आले आणि चेंडू बॅटवरती आलाय. एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1च्या साह्याने पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. 17 धावा. क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना काही कौशल्य आहेत. तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागतं. तुमचा फुटवर्क जो आहे तो देखील फार गरजेचा. मोबाईलला नेटवर्क जेवढा गरजेचा आहे तेवढा फलंदाजी करताना फुटवर्क देखील गरजेचा आहे. एक बाद 17 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू असताना संदीप देशमुख कमालीची गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाल्या तर रोखण्याचा प्रयत्न आहे. आउटसाइड द ऑफ. पंच इथे दंडित करतील. हा चेंडू दिशाहीन होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. 18 धावा धावफलकावरती झाल्या. एक बाद 18ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल. यावेळेस आपण पाहू शकतो पंचांनी पुन्हा एकदा वाईटची घोषणा केली. रामहरी बोडके आहे स्ट्रायकर एंडकडे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार त्यांनी अगदी जवळून पाहिलेत. बरंचसं क्रिकेट रामहरी बोडकेंनी केलं. आज आयकॉन म्हणून ते खेळत आहेत. त्यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल. हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि झेल देखील पकडतोय. मोठी विकेट मिळते. शुभम खुळे तिथे चूक करणार नाहीयेत. रामहरी बोडके यांची मोठी विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. दुसरा षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दुसरी विकेट देखील मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रभान बोडके यांना आपण बघू शकता. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. प्रथमेश काळे आता स्ट्रायकर एंडकडे आलेले आहेत. प्रथमेश काळे यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. त्यांनी जर 30 धावा बनवल्या तर NB स्पोर्ट्स यांच्या वतीने त्यांना एक आकर्षक कॅप भेट म्हणून दिली जाईल. 2 बाद 20 धावा धावफलकावर झाल्यात. छत्रपती सुपर जायंट्स हा संघ बॅटिंग करतोय. पुढे सरसावले. चांगला फटका इथे खेळलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्न खूप सुंदर झाले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. चौकार मिळतोय. 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. ही
पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. दोन ओव्हर संपलेले आहेत आणि 2 षटकांचा विचार जर केला तर प्रतिषटक 12च्या सरासरीने 24 धावा बनवल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये संदीप देशमुख सरांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. एक विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. रामहरी बोडके यांची ओव्हर नंबर 3 ला सुरुवात आहे. योगेश्वर चव्हाणके यांना आपण पाहू शकता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता परंतु संपर्क झालेला नाहीये. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे योगेश्वर चव्हाणके एक प्रतिभावंत एक हुशार गोलंदाज आहेत. धावसंख्या पूर्णपणे स्थिर धावफलकावर 24. डॉट बॉलची नोंद इथे झाली आहे. समोर क्रुझर 4 व्हीलर गाडी आहे ती कृपया करून थोडीशी मागे घ्या. यस, थँक्यू. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क इथे नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची नोंद होणार आहे. दोन्ही संघांचा विचार जर केला तर वडांगळी सनरायझर्स या संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 सामने खेळलेत आणि त्या 3 सामन्यांमध्ये 3 विजय वडांगळी सनरायझर्स संघाने मिळवलेले आहेत. अनबिटन टीम. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. तर दुसऱ्या बाजूला आपण छत्रपती सुपर जायंट्स या संघाच्या बाबतीत जर विचार केला तर पहिला सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. हा तिसरा सामना छत्रपती सुपर जायंट्स हा संघ देखील खेळतोय. बॉल हवेत आहे. फटका इथे बेस्ट टाइम फटका आहे आणि क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूवरती पोहोचू शकणार नाहीयेत. नो मॅन्स एरिया तिथे हा चेंडू लँड झालाय आणि एकच धाव तिथे मिळताना आपल्याला दिसते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील होताना बदल दिसतोय. 26 धावा धावफलकावर झाल्या. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन आपण इथे बघतोय. एक दर्जेदार आयोजन आपण इथे पाहतोय आणि आज ही क्रीडा स्पर्धा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी आहे. प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा म्हणून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग कडे पाहिले जात आहे. आज 7व्या पर्वामध्ये स्पर्धेनं पदार्पण केलंय आणि 7व्या पर्वामध्ये तोच जल्लोष, तोच उत्साह याही वर्षी आपल्याला बघायला मिळतो आहे. 5वा दिवस क्रमांक 5 मध्ये तिसरा सामना देखील आपल्याला बघायला मिळेल. छत्रपती सुपर जायंट्स त्यांच्या विपक्षामध्ये इन ऍक्शन वडांगळी सनरायझर्स. गोलंदाजी करण्यासाठी योगेश्वर चव्हाणके आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केला यावेळेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. प्रथमेश काळे यांच्या बॅट मधून निघतो एक दमदार षटकार. सांगतायत जा रोडवर आणा बॉल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. थोडीशी अडखळताना फलंदाजी करत असताना आपण प्रथमेश काळेला सुरुवातीला पाहिलं परंतु या फटक्यामध्ये भरपूर ताकद, पॉवर जनरेट करत असताना बॉलला खेळला. आत्मविश्वास वाढवणारा षटकार आलाय. यावेळेस हा चेंडू समोर खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल. एक षटकार त्यांच्या विपक्षामध्ये आला परंतु त्याच्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी राहिली. पुढे टाकलाय, पुढेच खेळलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. तिसरी विकेट आली आहे. चंद्रभान बोडके आउट. बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटी
बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तीन ओव्हर संपल्यात. 33 धावा धावफलकावर आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना देखील तिसरा सुरू आहे आणि ही स्पर्धा 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने दाखवली जाते. 3/33 अशी धावसंख्या धावफलकावर. 3 ओव्हरचा खेळ देखील संपला. नेल्सन अंक धावफलकावर आहे. 3-3 लॉस ऑफ 3 आफ्टर 3 ओव्हर्स. गोलंदाजी करण्यासाठी अभिनाना भावसार आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. तर नवीन फलंदाज संपत वाकचौरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू प्रचंड वेगामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये धाव इथे मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 34. 3/34 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. अभिनाना भावसार गोलंदाजी करण्यासाठी. बॉल याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. प्लेड अँड मिस डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः किट पार्टनर आहेत वडांगडी सनरायझर संघाचे अभिनाना भावसार. गोलंदाजी देखील खूप प्रभावी करतायत. यावेळीचा बॉल बॅटची बाहेरची कडा घेतोय. फ्लाइंग स्लिपमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक सिंगल तिथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1च्या साह्याने धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकामध्ये बदल होईल. 35 धावा धावफलकावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख शहर म्हणून सिन्नरकडे पाहिले जातं आणि आज त्याच सिन्नर तालुक्यामध्ये एक मानाची स्पर्धा सुरू आहे. STPL. लॉफ्ट केलाय बॉल. फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल. वेगात चेंडू सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय. जाईल सीमारेषा पार. मिळेल चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा 39. 3 फलंदाज बाद असताना एक चौकार प्रथमेशच्या बॅटमधून आलाय. पुढे सरसावलेत. पदलालित्य केलंय. गोलंदाजाला याही वेळेस आभाळ दाखवलंय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे एक तगडा प्रहार. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा खतरनाक षटकार. 4 ओव्हर झाल्यात. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होईल आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल, ज्यासाठी आपल्याला सौजन्य आहे सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, ज्यांचं प्रोडक्ट किसान ॲक्वा. पाणी सौजन्य ज्यांनी दिले सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. एनर्जी ड्रिंकसाठी NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC. धावसंख्या झाली 4 ओव्हर नंतर 45. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
नाही आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय. छत्रपती सुपर जायंटचे मावळे आम्ही, मैदान मारायला आलोय. 4 ओव्हर संपलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानामध्ये संपन्न झालाय. संदीप देशमुख यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुनश्च एकदा हो बॅटची कडा आणि विकेटचं बदल होत आहे. चौथा फलंदाज बाद. ड्रिंक्स ब्रेक नंतरचा पहिलाच बॉल आणि त्यानंतर मिळाली आहे विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. फलंदाज इथे बांधून परत आहेत. चौथा धक्का बसलाय. न्यू बॅटर ईश्वर शिंदे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ईश्वर शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. पहिल्याच चेंडूवर संदीप देशमुख सरांनी विकेट मिळवली आहे. आतापर्यंत 2 विकेट त्यांना मिळाल्या. 7 चेंडू टाकलेत, 8 धावा दिल्यात, 2 विकेट त्यांना मिळाल्यात. चला अधिकचा वेळ घेऊ नका आपण, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येण्यासाठी काही निर्धारित वेळ असतो. नाहीतर एंजेलो मॅथ्यूज सुद्धा होऊ शकतो. 45 4 बाद. ओहो शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. एक लेग बाईसची धाव प्राप्त होते आहे. धाव फलकावर एक धाव अधोरेखित केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावा झाल्यात 46 धावा. 4 फलंदाज बाद असताना आपण पाहू शकता ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. दिवस क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. सामना क्रमांक 3 आपण बघतो. एका बाजूला छत्रपती सुपर जायंट्स तर दुसऱ्या बाजूला वडांगई सनरायझर्स. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. फुलर लेंथ खूप चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट करत असताना 1च्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. धावा झाल्यात 47 धावा. 47 4 बाद 47 धावा. ईश्वर शिंदे यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इनकडे. बॉल हवेत आहे. फटका याही वेळेस मिस टाइम आहे आणि गणेश यांच्या माध्यमातून इथे चूक देखील घडली आहे. जेल निसटलाय. त्या दरम्यान एक जीवदान देखील मिळालं ईश्वर शिंदे यांना. एक धाव कंप्लीट झाली आहे. या चुका टाळाव्या लागतील. या स्पर्धेमध्ये खराब क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना पराभवाच्या दिशेने जावं लागलंय. अशी अनेक उदाहरणे या मैदानावरती आपण पाहिली आहे. त्यामुळे चांगले क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला करणं फार गरजेचं. खोलवर टप्प्याचा बॉल होता. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळण्याचा मानस स्पॅनिश लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवलं जात आहे. त्या दरम्यान मिळते 1 धाव. 1च्या साह्याने धावसंख्या जाते पुढे 49. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु संपर्क झालेला नाहीये. बॅटची इनसाइड एज घेत असताना फाईन लेगला बॉल चाललाय. ओव्हरचा खेळ संपलाय. संदीप देशमुख सरांचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्यात 5. विकेट मिळवली आहे 1. 5 ओव्हर देखील संपल्यात आणि धावा झाल्यात छत्रपती सुपर जायंट्स 50. 4 बाद 50 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पाच ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 5 ओव्हर नंतर 50 धावा धावफलकावरती लागल्यात.
यावेळेस पुढे टाकला होता. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क इथे नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. मागच्या काही चेंडूंचा विचार जर केला तर मोठे फटके त्यांना पाहायला मिळालेले नाहीयेत. प्रथमेश काळे हे चांगली बॅटिंग करतायत. 11 चेंडू आणि 25 धावा त्यांनी नाबाद बनवल्यात. यावेळेस बॅटचा एज आणि इथे चूक होणार नाहीये. अभि भावसार एक चांगला झेल पकडतायत. विकेटचं पतन होतं. ईश्वर शिंदे बाद. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. अजून एक विकेट इथे त्यांना पाहायला मिळते. फलंदाज ईश्वर शिंदे यांना माघारी जावं लागतंय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. लारा यांना आपण पाहू शकता. 5 बाद 50. लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. चेंडूवरती पोहोचतायत. तोपर्यंत एकच धाव मिळते. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 51 धावा. 5 फलंदाज बाद असताना सोमनाथ गोसावी मागच्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतायत. मागच्या ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये 3 चेंडू टाकलेत, एकच धाव दिली, एक विकेट देखील मिळवली आहे सोमनाथ गोसावी यांनी. पुनरागमन करतायत. वडांगई सनरायझरचा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगला खेळलाय. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. झेल अभि नाना पकडतायत. विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक 6 आणि यावेळेस मोठी विकेट मिळाली आहे. प्रथमेश काळे जो सेट होता तो मात्र बाजून परततोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. न्यू बॅटर आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. गौरव वारुंगसे यांना आपण बघतो आहे. इथून पुढे या 2 फलंदाजांवरती जबाबदारी आहे संघाला एका चांगल्या लक्ष्याकडे घेऊन जाण्याची. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण कधी कोणती जबाबदारी आपल्यावरती येईल ते सांगणं फार कठीण असतं. 51 धावा झालेल्या आहेत. 6 फलंदाज बाद असताना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. सोमनाथ गोसावी चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला, कारण थोडंसं फंबल झालं, थोडीशी गडबड झाली आणि त्याचा फायदा 2 धावेमध्ये होताना पाहायला मिळतं. धावसंख्या 53 या आकड्यावरती जाते. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू आहे. 6वं षटक सुरू असताना आपण पाहू शकता 5.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. सोमनाथ गोसावी गोलंदाजी करण्यासाठी. याही वेळेस खूप चांगला बॉल फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाचा वेध चेंडूला घेतलाय. ओव्हरचा खेळ संपेल. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावा झाल्यात 53. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिल्या डावातले शेवटचे 12 चेंडू आता बाकी राहिलेत. योगेश्वर चव्हाणके गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ज्यांनी या अगोदर 9 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्यांना मिळाली होती. ते गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर छत्रपती सुपर जायंट संघ या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवतोय. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस लॉंगरच्या दिशेने बॉलला खेळलेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 54 धावा 54 रन. मधल्या काही षटकांमध्ये बऱ्याचशा धावा आल्या होत्या, परंतु त्या धावा रोखण्याचा प्रयत्न
वडांगणी सनरायझर्स संघाने देखील केला खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी तो संघ करताना बघायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणी प्रत्येक गोलंदाजाने प्रभावी कामगिरी केली आहे. व संदीप देशमुख असतील, सोमनाथ गोसावी असतील, योगेश्वर चव्हाणके असतील, अभिनंदन भावसार असतील, या गोलंदाजांनी खूप चांगला खेळ, खूप चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. फुलर लेंथवरचा बॉल, याही वेळेस चांगल्या टप्प्यावर चेंडू. आता एकच धाव येईल. धावा एकच्या मदतीने धावा देखील 55 झाल्यात. 6 फलंदाज बाद. इथून पुढे आक्रमण करावीच लागतील. इथून पुढे तुमचं मार्गक्रमण हे हवाई मार्गाने होणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं खेळ देखील करणं गरजेचं आहे. कारण या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं आहे तर एक डिफेंडेबल टोटल, एक फायटिंग टोटल तुम्हाला उभी करणं फार गरजेचं. यावेळी चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. प्लेड अँड मिस. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे 55. रिव्ह्यूची मागणी इथे होते. यस, बॅटिंग करणारी टीम व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी करते. बघा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक सर आहेत, आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतीलच. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केली होती परंतु त्या रिव्ह्यूला त्यांनी गमावलं. त्यामुळे या इनिंगमध्ये ते रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीयेत. धावसंख्या 55. त्यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चालला. एक टप्पा घेत जाईल सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. यावेळेस देखील खूप चांगला बॉल होता. इथे चांगले यष्टीरक्षण अभिनंदन भावसार यांचं बघायला मिळालं. अजून एक विकेट डाऊट होते. फलंदाज क्रमांक 7 लारा यांना माघारी जावं लागतं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. लारा यांना देखील माघारी जावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम शिंदे यांना आपण बघतोय. 59 धावा धावफलकावर आहेत. 7 फलंदाज बाद. छत्रपती सुपर जायंट संघ पहिल्या 4 षटकांमध्ये 4 ते 5 षटकांचा तुम्ही विचार जर केला तर हा संघ सुस्थितीमध्ये होता परंतु त्यानंतर लागोपाठच्या विकेट संघाने गमावल्यात आणि संघ आता थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या 59 आकड्यावरती स्थिरावली आहे. 7वं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे. गोलंदाज योगेश्वर चव्हाणके देखील खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या 7व्या षटकातला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे देखील राहिलाय. निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरचा खेळ देखील संपेल. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 59. 7 फलंदाज बाद आहेत.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HDPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. शेवटचं षटक अर्थात शेवटचे 6 चेंडू आता मैदानामध्ये टाकले जाणार आहेत. या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील बघणं फार गरजेचं राहील. अभि भावसार यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्ट्रायकर एंडकडे आपण डावखुराताचे फलंदाज गौरव वारुंगसे यांना बघतोय. या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत, किती धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जात आहे ते देखील फार गरजेचं राहील. या 6 षटकांमध्ये किती धावा येतात ते बघणं. त्यावेळेस लॉफ्ट केलाय, पहिलाच बॉल फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल आणि योगेश अभि भावसार यांचं भव्य स्वागत गौरव वारुंगसे इथे करतायत. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. खूप चांगला फटका बघायला मिळाला. बॉलच्या लाईन मध्ये आले, बॉलच्या लाईन मध्ये आल्यानंतर फाईन लेगचं क्षेत्र निवडलं, चांगलं शॉट सिलेक्शन आणि त्यानंतर बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. पहिल्या चेंडूवर चौकार तर आलाय, धावसंख्या वाढली आहे 63 धावा. या षटकामध्ये याच पद्धतीनं फलंदाजी होणं अपेक्षित आहे. गौरव वारुंगसे यांच्यामध्ये ती क्षमता देखील आहे. यावेळेस मात्र अभि भावसार यांच्या माध्यमातून खूप चांगला बॉल, बॅटचा अगदी बाहेरचा स्पर्श चेंडूने घेतलाय. यष्टीरक्षकाचा वेध चेंडू घेतोय. संदीप देशमुख तिथे कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. विकेटचं पतन होतंय. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. विकेटचं पतन. 8वा फलंदाज बाद. सुपरहिट स्पर्धा HDPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 63 धावा धावफलकावर झाल्यात. 8 फलंदाज बाद. नवीन फलंदाज अक्षय बलक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली अभि नाना यांनी. अक्षय बलक शेवटचे 4 चेंडू मैदानावरती बाकी राहिलेत. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगात जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये व्हाईट बॉलची मागणी करण्यात आली आहे, परंतु पंचांनी हा चेंडू निर्धाव घोषित केलेला आहे. डॉट बॉल आलाय. सिन्नर तालुक्यातील मानाची स्पर्धा आपण पाहतोय. नाशिक जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा. टप्पा पडल्यानंतर याही वेळीचा चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिर 63 आकड्यावर. उत्तर महाराष्ट्रातलं केंद्रबिंदू म्हणजे नाशिक आणि त्या नाशिक जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची ही स्पर्धा देखील. त्यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडूवरती पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा मानस आहे. थ्रो थोडासा खराब आलाय, परंतु 2 धावा तिथे रोखू शकणार नाहीयेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. 65 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचा एक चेंडू आता या डावातला शिल्लक आहे. छत्रपती सुपर जायंट्स, दुसऱ्या बाजूला वडांगणी सनरायझर्स, या 2 संघांमध्ये ही लढत आहे. कमी गतीने टाकला होता. 8व्या बॅटने बॉलला खेळलाय. या मैदानाशी खेळत बागडत बॉल मिड विकेटला चाललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील यशस्वी होईल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. पहिला डाव देखील संपेल आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना छत्रपती सुपर जायंट्स या संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये धावा बनवल्यात. 67 धावा आणि वडांगणी सनरायझर्स संघाला जिंकण्यासाठी 68 धावांचं आव्हान आहे. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर, प्रत्येक ठिकाणी चमकणार वडांगणी सनरायझर्स. HDPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सती माता क्रिकेट क्लब वडांगणी. किट पार्टनर माननीय अभिजित भावसार, सिन्नर. वडांगणी सनरायझर्स. खेळायला नाही आम्ही जिंकायला आलोय, खेळायला नाही आम्ही
आम्ही जिंकायला आलोय. छत्रपती सुपर जायंटचे मावळे आम्ही मैदान मारायला आलोय. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय हर्षल संजय काळे, छत्रपती कंस्ट्रक्शन व संत कृपा मजूर बांधकाम सहकारी पतसंस्था वडगाव सिन्नर. किट पार्टनर मातोश्री ट्रान्सपोर्ट करपेनगर सरदवाडी रोड सिन्नर. चला विनंती राहील छत्रपती सुपर जायंट्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं. तर जिंकण्यासाठी 68 धावांचं लक्ष आहे. पाहूया त्या 68 धावांचा पाठलाग इथे होतोय का, की या 68 धावांचा पाठलाग रोखला जातोय आणि छत्रपती सुपर जायंट संघ वडांगळी सनरायझर्स या संघाचा विजयाचा रथ रोखतोय का ते देखील आपल्याला पाहायचंय. कारण वडांगळी सनरायझर्स या संघाने या स्पर्धेमध्ये 3 सामने लागोपाठचे जिंकलेत आणि धावेंचा पाठलाग करत असताना 3ही सामने धावेंचा पाठलाग करत असताना जिंकलेत आणि अगदी अटीतटीचे सामने झाले काल. त्यातले 2 सामने अविस्मरणीय. 2 बॉल 8 ची गरज असताना तो सामना देखील जिंकला आणि 2 बॉल 11 ची गरज असताना संदीप देशमुख सरांनी तिथे मॅचला फिनिश केलं. अशा 2 अविस्मरणीय लढती झाल्या. वडांगळी सनरायझर्स संघाने तो सामना जिंकलाय. जाऊयात दुसऱ्या डावाकडे. या 68 धावांचा पाठलाग होईल का? तुम्ही मात्र सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये देखील आपण बदल करतोय. आमचे सहकारी मित्र, आमचे सहकारी समालोचक आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच आपण ज्यांना ऐकतोय, व्हॉइस ऑफ जुन्नर सन्माननीय अनिकेतजी गुंजाळ सर यांच्याकडे आपण जाऊयात या दुसऱ्या डावाकडे. थँक्यू. कुंदेवाडी लायन्स आणि सिन्नर टायटन्स या 2 संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचाकडे यायचंय. यापुढील सामना असणार आहे कुंदेवाडी लायन्स विरुद्ध सिन्नर टायटन्स. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती की सामन्याच्या नाणेफेकीसाठी टॉस का बॉस स्पॉन्सर्ड बाय श्री सागर जाधव युवा उद्योजक संचालक मुख्यमंत्री अमृततुल्य या मंचावर उपस्थित राहायचंय. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. मनापासून धन्यवाद आदरणीय शाहरुखजी पठाण सर. यानंतरच्या दोन्ही टीम्स विनंती असेल टॉस होणं गरजेचं असेल तरी टॉस करण्यासाठी आपण लगेचच उपस्थित राहा. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देह राजाचा प्राण योग्याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांना त्रिवाराचं मानाचं वंदन करतो. पहिल्या चेंडूवरती संधी होती झेल घेण्याची, झेल निसटलाय आणि एक चौकारी त्यांना पाहायला मिळेल. 4 धावा आहेत. कुंदेवाडी लायन्स संघाचे संघनायक विनंती असेल आपण
आपले कुल कॅप्टन लगेचच पाठवून द्या. टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. अडुसष्ट धाब्यांचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 48 चेंडू 68 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळत होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फुल टॉच स्वरूपाचा चेंडू. धडक बेधडक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धडक बेधडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समाधान आवारे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. धावफलकावरती 10 धावा आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान सोहळा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 नाशिक जिल्ह्यातील आणि सिन्नर तालुक्यातील असणारी ही क्रिकेटची स्पर्धा सर्वच जण आपण अनुभवतोय. आणि एक देखणं स्वरूप मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मनापासून स्वागत असेल सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने. गोलंदाज सज्ज होतील लारा. स्ट्राईकच्या दिशेने समाधान. हा चेंडू देखील आडव्या बॅटने मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 15 धावा आहेत. अनेक दातृत्व दाते नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. सर्वच दातृत्व दात्यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत मी करेल. यानंतरच्या दोन्ही टीमचे कॅप्टन पुनश्च एकदा विनंती आहे आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेक होणं देखील गरजेचं असेल. आणि त्यानंतर यानंतरचा आजच्या 5व्या दिवसातील असणारा चौथा सामना चौथ्या क्रमांकाचा सामना जो आपल्याला सुरू करायचा आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. गोलंदाज षटक क्रमांक 2 रामहरी बोडके सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. हा देखील चेंडू जाईल अगदी फाईन सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. फोलन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक वेगवान सिंगल इथे देखील घेतली जाईल. धावफलक 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. समीकरण आपण पाहूया. शेवटचे 40 चेंडू अजूनही उर्वरित आहेत आणि 40 चेंडूंमध्ये 48 धावींची गरज. हा चेंडू बीच टाइप शॉट तर पाहायला मिळेल. इथे क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोहर शर्यत लागली आहे. शर्यत मात्र चेंडू जिंकेल आणि इथे देखील धावा येतील 4. STPL चौकार. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा. रामहरी हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी.
अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 2 चौकार नक्कीच या षटकामध्ये वसूल केलेत आणि 2 चेंडूंवरती 2 सिंगल देखील येताना पाहायला मिळत आहेत. अर्थात 10 धावा 4 चेंडूंमध्ये खर्च आहेत. हा चेंडू भन्नाट 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 वेगाचा चेंडू. गुडले स्पॉटवरती चेंडू पडला, थोडासा खाली राहिला, बॅटवरती येऊ शकत नाही आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये दिशा देण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण लाजवाब होत आहे. इथे देखील डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. षटकं संपतायत. 2 षटकांचा खेळ इथे संपला जाईल. बिनबाद 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 36 आणि विजयासाठी 43 धावींची गरज. चला बोथ कॅप्टन ड्रिंक ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेक आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पुढील सामना असणार आहे तो कुंदेवाडी लायन्स विरुद्ध सिन्नर टायटन्स या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण मंचावर यायचंय. टॉस का बॉस स्पॉन्सर्ड बाय श्री सागर जाधव, युवा उद्योजक, संचालक मुख्यमंत्री अमृतुल्य. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर टायटन संघाचे संघ मालक सन्माननीय श्री अजयजी परदेशी यांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण मंचावर यायचंय. तसेच केकान कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय दौलत साहेब केकान यांना विनंती करतो की पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण मंचावर यायचंय. गोलंदाज सज्ज होत आहेत. गौरव हा चेंडू देखील ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. समजू शकत नाही फलंदाज. तोपर्यंत अगदी डॉट निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 35 चेंडू 43 धावा विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका येताना पाहायला मिळाला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेने समाधान. धावफलक 26 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेला पाहायला मिळेल. अक्षय बलक गोलंदाज आहेत आणि ती गोलंदाजीसाठी आल्यानंतर गोलंदाजी करत असताना त्यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे एस्टेनच्या पाठीमागे संधी होती, परंतु झेल घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नसेल. डॉट बॉल येईल. अक्षयजी बलक सरांसाठी प्राइज आहे. सिद्धार्थ लांडगे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3100 रुपयाचं प्राइज जे पाहायला मिळत आहे. खरं तर शाबासकीची थाप नेहमीच क्रिकेट रसिक देत असतात आणि अक्षयजी बलक यांच्या गोलंदाजीसाठी हे प्राइज असणार आहे. गोलंदाज सज्ज गौरव. हा चेंडू देखील खुलवट टप्प्यात आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 32 चेंडू बनवायच्या 41 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024. हा चेंडू पुढे सरसावत आसमान तर दाखवलाय. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या अगदी 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 बाहेर. धावा येतील 6. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. षटकारा पाठोपाठ इथे अगदी आपण पाहूया. घर 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 चेंडूला फिरवलंय आणि तदनंतर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. षटकं संपतायत. 3 षटकांचा खेळ इथे संपला जाईल आणि धावफलकावरती 33 धावा आहेत. शेवटचे 30 चेंडू 35 धावा विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे.
प्रत्येक संघ विजयासाठी आलाय. प्रत्येक संघ विजय तितकाच महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. अनेक युद्ध आपण पाहिली नक्कीच या भूमीवरती होताना पाहायला मिळाली, परंतु क्रिकेटमय युद्ध, क्रिकेटचं युद्ध सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल. क्रिकेट जर पाहायला गेलं तर संघर्षाचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं, जिद्दीचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं, चिकाटीचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं, आत्मविश्वासाचा असणारा खेळ म्हणून देखील या क्रिकेटकडे पाहिलं जातं. सराव सातत्याचा खेळ म्हणून देखील आपण सतत क्रिकेट कडे पाहत असतो आणि अशीच ही क्रिकेटची पंढरी, 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024. 30 चेंडू विजयासाठी 35 धावा, विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतील प्रीतम काळे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, नो बॉल, पंचांचा इशारा आला जातोय. अवांतर धावत संख्येच्या मदतीने धावफलक नो प्लस 1 अर्थात 2 धावा इथे अतिरिक्त स्वरूपात येत आहेत. धावफलकावरती 35 धावा आहेत. समीकरण बदलत आहे. 30 चेंडू बनवायच्या 33 धावा. 30 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण. छत्रपती सुपर जायंट्स यांच्या विरोधामध्ये वडंगडी सनरायझर्स या दोन संघांमध्ये नक्कीच लढत. इथे क्षेत्ररक्षण लाजवाब, अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये धावफलकावरती 36 धावा आहेत. अगदी उदयमुख खेळाडूंमध्ये देखील या खेळाडूचं नाव आहे प्रीतम काळे आणि अनेक असे उदयमुख खेळाडू सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने पाहायला मिळालेत. काय घडलंय मित्रांनो, कहीं पे निगाहे कहीं पे निशाला आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतील. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कौतुक करावं लागेल प्रीतम काळेचं. पहिला चेंडू जरी बिंबळ आला असेल ना, परंतु नंतरचे 2 चेंडू अफलातून आहेत. गोलंदाजी आवडली असेल तर या उदयमुख खेळाडूसाठी प्रीतम काळेसाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जबरदस्त गोलंदाजी आहे. अशाच प्रकारचे उदयमुख खेळाडू सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मुळे घडताना पाहायला मिळाले आणि नवीन सितारे, तारे सितारे मात्र सिन्नर तालुक्याला या स्पर्धेमुळे लाभलेले आपण पाहिलेत. अशीच नक्कीच सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली नामी संधी आम्ही सातत्याने म्हणत असतो. अगदी दरवर्षी नवीन विजेता घेऊन मात्र ही स्पर्धा नावारूपास येताना आपण पाहिलेली आहे. यावर्षी कोण विजेता यासाठी या लढती. फुलटॉस चेंडू आणि इथे आडव्या बॅटने लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. बिग सिक्सर, 6 रन. षटकाराच्या मदतीने धावफलक 42 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. यानंतर ड्रिंक ब्रेक होईल आणि दोनही टीमचे कॅप्टन मला वाटतं उपस्थित आहेत आणि आपण टॉस ड्रिंक ब्रेकच्या दरम्यान करणार आहोत याची नोंद घ्या. आजच्या दिवसातील 4थ्या क्रमांकाचा सामना आणि त्या मागचा टॉस यानंतर संपन्न होईल. अनेक दिग्गज मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत मी करेल. हा चेंडू देखील ओव्हर फुलटॉस आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु इथे शर्यत चेंडूने जिंकली आहे. धावा येतील 4. सनसनीत खणखणी चौकार, 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. पंचांकडे हलकस अपील होताना पाहायला मिळत आहे. नो बॉल. धावपट्टीच्या भरपूर बाहेर चेंडू असावा
आणि त्यानंतर पंचांनी नो बॉल देखील घोषित केलाय. धावफलक 47 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. क्षेत्ररक्षण लाजवाब होतंय. पुन्हा एकदा एक सिंगल येते. 48 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. योग स्पाइन केअरच्या माध्यमातून अर्थात आमचे साहिलजी जगताप सर फिजिकल थेरपिस्ट आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील खेळाडूंसाठी मोफत फिजिओथेरपी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली. त्यांचंही मनापासून कौतुक मी करेल. अगदी प्रत्येकाचे हात मात्र दातृत्वाच्या रूपाने सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने लाभलेत आणि ही स्पर्धा यशस्वी नक्कीच आपण संपन्न होताना गेले 7 पर्व पाहतोय. याचबरोबर षटकं संपली जातील. 4 धावफलकावरती 50 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 24, बनवायच्या 18 धावा. ड्रिंक ब्रेक. धन्यवाद. आणि यापुढील अगदी ड्रिंक ब्रेक साठी जर पाहायला गेलं तर पाणी सौजन्य सतीजी नेहे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. तर एनर्जी ड्रिंक सौजन्य एनव्ही फार्मा कंपनी माळेगाव MIDC यांच्या माध्यमातून लाभलेलं पाहायला मिळेल. तर एनव्ही फार्माच्या माध्यमातून नक्कीच प्रोडक्ट लाभलंय. पाइनएप्पल फ्लेवर. सिन्नर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून किसान ॲक्वा ची असणारी बिस्लरी नक्कीच लाभलेली आहे. त्यांचंही मनापासून स्वागत मी करेल. जाऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस होतो यानंतरच्या मॅचचा. थँक्यू. धन्यवाद सर. पुढील सामना खेळवला जातोय तो कुंदेवाडी लायन्स विरुद्ध सिन्नर टायटन्स या दोन संघांदरम्यान. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी उपस्थित आहेत सिन्नर टायटन्स संघाचे संघमालक सन्माननीय अजयजी परदेशी सर, सन्माननीय वसंतजी गांडोळे सर आणि केकान कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय दौलतजी केकान साहेब. तर नाणेफेक केली जाते. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. अगदी विविध प्रकारचे फ्लेवर आहेत. And the news from the center is Sinnar Titans won the toss. Elected to ball first. सिन्नर टायटन संघाचे कर्णधार सन्माननीय भगवान दादा शिंदे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेण्यात आला? सर्व संघांनीच ठरवलंय पहिली गोलंदाजी करायची, त्यामुळे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. किती धावांमध्ये रोखण्याचा आपला प्लॅन असणार आहे? 65-70 धावांपर्यंत. गोलंदाजी की फलंदाजी आपला कणा राहिलाय या संपूर्ण स्पर्धेदरम्यान? गोलंदाजीच करणं राहिलाय, फलंदाजी पाहिजे तशी होत नाहीये, परंतु सुधारावी फलंदाजी. धन्यवाद. कर्णधार सुनील नाटे, टॉस जिंकले असतात तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. सलग 3 सामने जिंकून आपला संघ विजयी घोडदौड या स्पर्धेदरम्यान राहिली आहे. तर काय मुख्यत्वे कोणत्या रणनीतीवर जास्त भर दिला, गोलंदाजी की फलंदाजी? आमची पहिल्या स्पर्धेपासून गोलंदाजी मजबूत आहे आणि ती पण या स्पर्धेत पण आम्ही गोलंदाजी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजी त्याप्रमाणे आमची चालू आहे व्यवस्थित. धन्यवाद दोनही कर्णधार. धन्यवाद. आपण सर्व या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आलात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 58 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. 21 चेंडू आणि 10 धावा. विजयाचं समीकरण आता एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गरजेचा असणार आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार.
64 धावा. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आता तैनात. टिपला जाईल झेल, फलंदाज होते बाद. विकेट. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सागर वाणी. शेवटचे 19 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. घोरपडीची पकड सनरायझर्स संघाची नक्कीच पाहायला मिळते. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. तिथे मिसफील्ड नक्कीच जाणवेल. फंबल होतील क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावत संख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे सरसावतोय. 66 धावा 5 षटकांचा खेळ संपलाय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि बनवायच्या 2 धावा. अठरा चेंडू 2 धावींची गरज विजयासाठी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून लाराला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु जरी पराभवाच्या छायेमध्ये संघ जाऊन पोहोचलाय, एका धावेचं महत्व आहे. लीग फॉर्मॅटमध्ये नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा आपण संपन्न करतोय, त्यामुळे एक धाव महत्वाची, एक चेंडू महत्वाचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न लारा देखील करताना पाहायला मिळतील. हा देखील चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. सामना बरोबरी चालाय, अर्थात 67 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू विजयासाठी 1 धावीची गरज. गोलंदाज लारा, तर स्ट्राईकला सागर. हा चेंडू अगदी आपण पाहूया, उजव्या इष्टीच्या दूरवरती राहील आणि अवांतर 1 धावेने इथे सामना संपलाय. सनरायझर्स वनागळी संघाने नक्कीच हा सामना विजयी केलाय. खूप खूप असं अभिनंदन. पराभूत संघाचे देखील आभार. एक चांगला खेळ तुमचा देखील पाहायला मिळाला. छत्रपती सुपर जायंट संघाने देखील चांगली लढत दिली, परंतु विजय सनरायझर्स वडांगळी संघाने नक्कीच मिळवला. खूप खूप असं अभिनंदन टीम तुमचं देखील असेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. 7 चेंडू 18 धावींची खेळी, 1 चौकार 2 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तर गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये अवघ्या 12 धावा खर्च करत 2 विकेट घेणारा संदीप देशमुख ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संदीप, या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे.